Dear friends, in this video, we are going to see competency or learning outcome statement 17, framing probing questions to find additional information, to find precise answers to one's query, activity number 3. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 17 एखाद्या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर शोधणारे तसेच अधिक माहितीचा शोध घेणारे प्रश्न तयार करणे या संदर्भातील ॲक्टिव्हिटी नंबर 3 पाहणार आहोत. इन धिस ॲक्टिव्हिटी यू विल हॅव टू प्रिपेअर डायलॉग. लेट्स सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सूचना आता आपण पाहू. देर इज ओनली वन इन्स्ट्रक्शन. या ठिकाणी एकच सूचना आहे. रीड द डायलॉग गिव्हन बिलो. खाली दिलेला संवाद म्हणजे संभाषण काळजीपूर्वक वाचा. नाव सी द लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता आपण लर्निंग ॲक्टिव्हिटी पाहू. अ डायलॉग बिटवीन यू अँड द सक्सेसफुल क्रिकेटर मिस्टर धोनी. या ठिकाणी तुम्ही आणि एक यशस्वी क्रिकेटर मिस्टर धोनी यांच्या दरम्यान झालेलं संभाषण या ठिकाणी तयार करून देण्यात आलं आहे. यू ट्राय टू अंडरस्टँड धिस डायलॉग. हा संवाद तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. लेट्स रीड द डायलॉग. आता आपण हा संवाद वाचू. यू वेलकम सर अँड कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर ग्रँड सक्सेस. मिस्टर धोनी थँक्स. You have made us proud for making us champion in all formats of cricket. What made you Mr. Cool and composed? या संवादामध्ये तुम्ही धोनीचं स्वागत करत आहात आणि त्याने मिळवलेल्या उच्च यशासाठी त्याचं अभिनंदन करत आहात आणि ज्या पद्धतीने त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये देशाला विजेता बनवलं त्याबाबत तुम्हाला त्याचा अभिमान वाटतो आहे असं सांगून तुम्ही त्याला एक प्रश्न देखील विचारला आहे. तो म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे तो एवढा शांत वृत्तीचा आहे. मिस्टर धोनी रिप्लायज, माय पॅशन फॉर धिस गेम अँड माय फिलिंग्स फॉर द कंट्री. व्हेन आय प्ले फॉर इंडिया आय एम माय सेल्फ अँड नो थॉट कम्स टू माय माइंड अदर दॅन विनिंग. या प्रश्नाचं उत्तर देताना धोनी म्हणतो की या खेळाविषयीची माझी आवड आणि देशाविषयीच्या माझ्या भावना मला शांत वृत्ती प्रदान करतात. जेव्हा मी देशासाठी खेळतो तेव्हा फक्त जिंकण्याचा विचार करतो. यू हाऊ डू यू प्लॅन युअर विनिंग स्ट्रॅटेजी. जिंकण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही योजना तयार करता. Mr. Dhoni, see, winning is a team effort. A single man cannot win the whole match. You need support. We plan for every individual of the opponent team. Sometimes it works, sometimes not. जिंकणं हा एक सांघिक प्रयत्न असतो. कुणी एक खेळाडू पूर्ण मॅच जिंकू शकत नाही. तुम्हाला एकमेकांच्या मदतीची गरज असते आणि विरोधी संघातील प्रत्येक खेळाडूसाठी आम्ही योजना तयार करतो. कधीकधी ही योजना काम करते, कधीकधी काम करत नाही. यू टेल मी फ्रँकली, हू मेड धोनी द क्रिकेटर ऑफ द मिलेनियम. या सहस्रकातील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू तुम्ही कशामुळे बनला आहात. मिस्टर धोनी, डेस्टिनी अँड अ लॉंग लिस्ट हू हॅव सॅक्रिफाईस्ड अ लॉट फॉर मी इन्क्लुडिंग माय फॅमिली अँड माय फॅन्स. माझं दैव आणि अशी खूप मोठी यादी की ज्या यादीमधील लोकांनी माझ्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे. उदाहरणार्थ माझं कुटुंब किंवा माझ्यावर प्रेम करणारे माझे फॅन्स. यू कॅन यू शेअर एनी मेमोरेबल मोमेंट इन युअर लाईफ विच मेड यू हॅपी. तुमच्या जीवनातील एखादा क्षण की ज्या क्षणामुळे तुम्हाला खूप आनंद मिळाला असा एखादा क्षण तुम्ही शेअर करू इच्छिता का. मिस्टर धोनी, winning the World Cup
is the happiest moment in my life. I became instrumental in giving happiness and pride to my countrymen. वर्ल्ड कप जिंकणे हा माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. देशाला आनंद आणि अभिमान प्राप्त करून देण्यामध्ये मी एक साधन बनलो, याचा मला मनस्वी आनंद आहे. यू एनी मेसेज यू वॉन्ट टू गिव्ह टू युअर ऑडियन्स. प्रेक्षकांना तुम्ही काही मेसेज देऊ इच्छिता का? मिस्टर धोनी, आय केम फ्रॉम अ व्हेरी स्मॉल सिटी अँड बॉर्न इन अ mediocre family, but the passion, persistence and hard work brought me success. So if I can, why not you? Follow your passion rigorously against all odds in your life and see you reach your destination. मी एका छोट्या शहरामधून आणि एका सामान्य कुटुंबामधून आलो आहे. माझ्यामध्ये असणारी खेळाविषयीची प्रचंड आवड, चिकाटी आणि माझ्या कष्टाळू वृत्तीमुळे मला यश मिळालं. जर मला यश मिळालं तर तुम्हाला का नाही? तुम्ही देखील तुमच्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी तुमची आवड जोपासा, तुम्ही नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल. यू थँक यू व्हेरी मच. You can observe the questions or the answers in this dialogue. या संवादामध्ये दिलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे यांचं तुम्ही निरीक्षण करू शकता. इट विल हेल्प यू टू प्रिपेअर डायलॉग इन द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. पुढील ॲक्टिव्हिटीमध्ये संवाद किंवा संभाषण तयार करण्यास तुम्हाला याचा उपयोग होईल. नाव सी द सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी और डेमो सेक्शन. आता सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी किंवा डेमो सेक्शन पहा. यू कॅन टेक हेल्प फ्रॉम द अबोव ॲक्टिव्हिटी टू डेव्हलप अ डायलॉग. संभाषण तयार करण्यासाठी वरील ॲक्टिव्हिटीची मदत तुम्ही घेऊ शकता. नाव सी द प्रॅक्टिस सेक्शन. आता प्रॅक्टिस सेक्शन पहा. यू हॅव बीन गिव्हन 3 क्वेश्चन्स. तुम्हाला या ठिकाणी 3 प्रश्न देण्यात आले आहे. क्वेश्चन 1 आहे, डेव्हलप अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर फादर डिस्कसिंग द स्पोर्ट यू बोथ लाईक. तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना आवडणाऱ्या खेळाविषयी चर्चा करणारे संभाषण तयार करा. क्वेश्चन 2, डेव्हलप अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर मदर अबाउट मेकिंग टी. चहा बनवण्याविषयी तुम्ही आणि तुमच्या आईमध्ये होणारे संभाषण तयार करा. अँड क्वेश्चन 3, तिसरा प्रश्न आहे, डेव्हलप अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर टीचर अबाउट हाऊ टू सॉल्व अ पेपर इन 3 hours. 3 तासामध्ये पेपर कसा सोडवावा याबाबत तुम्ही आणि तुमचे शिक्षक यांच्या दरम्यान एक संभाषण तयार करा. यू राईट दिस क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. आणि हे प्रश्न तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहा. नाव सी द एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी और पॅरलल ॲक्टिव्हिटी और रीइन्फोर्समेंट. आता आपण समांतर उपक्रम पाहू. हिअर द क्वेश्चन इज, फाइंड द डिफरंट टाइप्स ऑफ डायलॉग्स अँड देअर व्होकॅब्युलरी. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे संभाषण तुम्ही शोधा आणि त्या संभाषणामध्ये वापरण्यात आलेले शब्द पहा, त्यांचं निरीक्षण करा. युअर इव्हॅल्युएशन विल डिपेंड ऑन द फॉलोइंग थिंग्स. तुमचं मूल्यमापन हे खालील गोष्टीवरती अवलंबून असणार आहे. प्रॉपर इंट्रोडक्शन अँड बिगिनिंग. म्हणजे तुम्ही संवाद किंवा संभाषण तयार करत असताना कशा पद्धतीने पुढील व्यक्तीची ओळख करून देता किंवा संभाषणाची सुरुवात करता, त्यावर तुमचं मूल्यमापन अवलंबून असणार आहे. इट विल डिपेंड ऑन द सिम्पल लँग्वेज अँड फ्लो ऑफ कॉन्व्हर्सेशन. संभाषणामध्ये तुम्ही वापरलेली साधी भाषा आणि ओघवतेपणा यावर तुमचं मूल्यमापन अवलंबून असणार आहे. पंक्च्युएशन मार्क्स शुड बी यूज्ड ॲप्रोप्रिएटली वेनेवर नेसेसरी. तुमच्या संभाषणामध्ये आवश्यक त्या ठिकाणी तुम्ही विरामचिन्हाचा वापर केला आहे का, यावर देखील तुमचं मूल्यमापन अवलंबून असणार आहे. द ॲप्रोप्रिएट सिक्वेन्स ऑफ द डायलॉग. संभाषण तयार करत असताना तुम्ही
वापरलेला योग्य क्रम त्यावर देखील तुमचं मूल्यमापन अवलंबून असेल. अँड प्रॉपर लेआउट अँड कन्क्ल्युजन, तुम्ही तयार केलेल्या संभाषणाची मांडणी आणि त्या संभाषणाचा शेवट तुम्ही कसा केला आहे यावर तुमचं मूल्यमापन अवलंबून असेल. बाय डुईंग दिस ॲक्टिव्हिटी यू विल लर्न टू फ्रेम द प्रोबिंग क्वेश्चन्स टू गेट ॲडिशनल इन्फॉर्मेशन थ्रू डेव्हलपिंग डायलॉग. संभाषण तयार करण्यातून अधिक माहिती मिळवणारे प्रश्न कसे तयार करावेत या संदर्भात तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करून शिकणार आहात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.